आरसा महानगर वार्ता। बुधवारी मध्यरात्री 12च्या सुमारास मुंबईहून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलच्या लगेज कंपार्टमेंटमध्ये काही प्रवाशांमध्ये सीटवर बसण्यावरून किरकोळ वाद झाला। पण ट्रेन डोंबिवली आणि ठाकुर्ली स्टेशन दरम्यान पोहोचताच या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले। वाद एवढा पेटला की काही तरुणांनी थेट धारदार कोयता बाहेर काढला आणि समोरच्या प्रवाशावर सपासप वार करण्यास सुरुवात केली। धावत्या लोकलमध्ये घडलेल्या या रक्तरंजित थरारामुळे संपूर्ण डब्यात एकच खळबळ माजली। या जीवघेण्या हल्ल्यात 3 प्रवासी गंभीर जखमी झालेत। राजू वाघे, साहिल खंदारे आणि प्रितेश कोंजिया अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत। हल्ला केल्यानंतर लोकल ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान असताना तिन्ही आरोपी ट्रेन मधून उतरून अंधाराचा फायदा घेत फरार झाले। या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलीस तातडीने ऍक्शन मोड मध्ये आले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जखमींना तातडीने कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले। कल्याण जीआरपीने फरार झालेल्या तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे। मात्र या घटनेमुळे रात्रीच्या वेळी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः रेल्वे पोलिसांच्या सुरक्षेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। धावत्या लोकलमध्ये प्रवाशांकडे कोयते येतातच कसे असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।